आम्ही थांबलो होतो आता जेवायला पंचवटी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये. तर आता आम्हाला जेवायला आहे. असं बघा हे हॉटेल आहे पंचवटीचं. तर इथं आम्ही थोडा नाश्ता वगैरे काय जेवण वगैरे करणार आहे. नाश्ता तर नाही, आता नाश्त्याचा टाईम निघून गेला आहे, त्याच्यामुळं डायरेक्टली जेवायलाच बसतो. त्याच्यामुळे जेवण करून घेतो आणि जेवण झाल्याच्या नंतर आम्ही जाणार आहोत देवगिरी किल्ला बघण्यासाठी. देवगिरी किल्ला बघायला जाणार होतो आम्ही आता जेवायला. आता आम्ही सध्या पंचवटी हॉटेलला थांबलो. वाटतं दौलताबादच्याच बॅक साईडला मागच येतं हे, आणि इथून पुढच्या बाजूला देवगिरी किल्ला राहतो, जो की तो दौलताबादमध्ये आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये. आता आम्ही जेवण करून घेतो आणि देवगिरी किल्ला बघण्यासाठी जातो. ठीक आहे. हा दौलताबादचा मॅप आहे. जर तुम्ही आला तर मॅप जर तुम्हाला कळत असेल तर तुम्ही हे बघून वरती जाऊ शकता. इथं डिस्टन्स वगैरे 452 मीटर वगैरे डिस्टन्स फ्रॉम हिअर. ठीक आहे. भरलेली बॉटल. चला, किल्ल्याची एंट्री आपली चालू झाली. किल्ल्याची एंट्री, हे एंट्री गेट आहे. हा इथं एक रांजण आहे. एवढा खोल तर नाही आहे, पण मोठा आहे. दगड, आता त्याच्यात सगळे दगड पडलेले आहेत त्याच्यामध्ये, नाही का. त्याच्यामुळे इथं देवळ्या बनवलेल्या आहेत. हा जो आहे हा स्वागत समारंभ आहे. ठीक आहे. पुढचा नेक्स्ट मध्ये अशा ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही येताल त्यावेळेस हातामध्ये पाण्याची बॉटल नक्की आणा. कारण की काय होते, आता एक मुलगी होती, ती थोडी डिहायड्रेशनमुळं थोडी तिची शक्ती कमी झाली, चक्कर वगैरे आलते तिला, आणि ती बसली खाली. सहल आलती वाटते त्यांची. ती त्याच्यामुळं थोडं पाणी पित राहायचं. ठीक आहे. हे बघा, इकडून असं आहे, इकडून चांद मिनार दिसतंय, इकडे चिनी महल आहे. हा जो आहे हा चिनी महल. इकडून जायला जागा आहे याच्यामध्ये, चिनी महलमध्ये. असा हा चिनी महल आहे. इथं त्याची थोडी माहिती दिलेली आहे. माहिती वाचायची असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉट काढून ती वाचू शकता. ठीक आहे. आता आपल्याला जायचं इकडं. चला, आपला देवगिरी किल्ला अजून वरती आहे, तर आपण चाललोय देवगिरी किल्ल्यावरती. किल्ला पण अजून बऱ्यापैकी थोडा चांगला आहे. म्हणजे पण बऱ्याचशा ठिकाणी किल्ल्यांची अशी अवस्था करून ठेवलेली लोकांनी की किल्ला सगळं घाण, कचरा वगैरे ह्या त्या गोष्टी भरपूर जातात. आता इथं विषय असा आहे पुढं किल्ल्याच्या साईडनं म्हणजे गोल बाजूनं पूर्ण पाणी आहे. शत्रू आक्रमण करू नये म्हणून ते पाणी टाकले गेलेले आहे. आता हे बघा, बघू शकता, किल्ला हा आहे, हे त्याचं पाणी आहे सगळं. आणि हा लाकडी पूल आहे, लोखंडी बनवलेला आहे, आणि ते सगळं पाणी वगैरे टाकण्यात आलेलं आहे. ठीक आहे. हे बघू शकता. आणि हे जे पाणी आहे
हे किल्ल्याच्या पूर्ण गोल आहे असं, आणि मधोमध किल्ला ठेवलेला आहे की याच्यामध्ये मगरी वगैरे हे सोडायचे, आणि शत्रू वगैरे आक्रमण करायला आले तर त्या मगरीपासून त्यांना आक्रमण करता येत नव्हतं. त्याच्यामुळं हे पाणी सोडलं गेलेलं आहे. किल्ल्याच्या साईडनं पूर्णपणे पाणी आलेलं आहे. ठीक आहे, असा हा किल्ला आहे. त्या कदाचित काहीतरी तोफ हे वाटतंय, त्या तोफला बघू आपण पहिलं आणि नंतर आपण किल्ल्याच्या वरती जाऊ. ठीक आहे, ही एक तोफ आहे. ठीक आहे, आता तोफ बघायला जाऊ आपण वरती. तोफ बघायला जाऊ आपण. तोफ आहे वरती, इकडे आहे ना वरती. हे बघा, हिला म्हणतात मेंढा तोफ. ही मेंढ्याच्या तोंड आहे, हिला बघू शकता तुम्ही. मेंढा तोफ म्हणता हिला. तरी मेंढा तोफ खूप मोठी आहे. हिच्यावरती काहीतरी लेख लिहिला आहे, पण तो उर्दूमधून लिहिलेला आहे, कदाचित आपल्याला नाही वाचता येऊ शकत. हे बघा, अशी ही तोफ आहे. ही तोफ गरम होत नाही ना, काहीच होत नाही. अशी ही मेंढा तोफ आहे. वातावरण बघू शकता तुम्ही, वातावरण एकदम भारी झालेलं आहे. इकडे चांद मिनार वगैरे, आणि इकडं हा चिनी महल आहे. चिनी महल. ठीक आहे, ती याच्यामध्ये अटकावं लागते आणि त्यावेळेस ती चालवावं लागते. अशी आपली मेंढा तोफ बघून झालेली आहे, आणि आपण जातोय आता परत किल्ल्यावरती. नेक्स्ट ब्लॉक. तरी तिथून इथपर्यंत आला तर इथून पुढे जाता येत नसेल त्याला. हे बघा, हे तो पूल आहे मगाशी सांगितलेला, ज्याच्यात मगरी सोडल्या जायच्या. खाली जायचं परत वर चढायचं. नाही, हा पहिला पूल आहे. पहिला जे त्यावेळेस काळचा हा आहे, आणि आता हा आपण हे त्यांनी दगडी बांधकाम केले. हा, हे बघा, इथून थोडं जपून यायचं, कारण की खाली सगळं पाणी वगैरे. हे होतं ते पाण्याचं खंडर. आणि हा पूर्ण किल्ल्याचा तो वेगळा आणि हा वेगळा, कारण की ह्याला कुठं जायला जागा नाहीये. असा हा राऊंड शेप आहे. हे टाकलं जायचं त्यावेळेस. हा राऊंड शेप आहे. समोरची ओळखीची माणसं आले पूर्ण पाणी असायचं. हे इथपर्यंत पाणी असायचं पूर्ण. म्हणून तर अवैध होता ना, किल्ल्याला आतमध्ये माणसं जाता येत नव्हतं. बनवलंच तसं होतं बघ. अच्छा, ते रस्ता वर निघायला हा, तिथून पायऱ्या आहे ना वरती यायला. ते बंद केलं. अरे पायऱ्या आहे बंद की इकडं लाकडं बिकडं. इथं अंधेरी मार्ग आहे. हा, हे बघा, अंधेरी मार्ग आहे इथं. अंधेरी म्हणजे अंधेरीला नाही जात. हा, अंधेरी मार्ग. अंधेरी मार्ग म्हणजे थोडा फार अंधार असणार आहे. एकटा माणूस सगळी सैन्य थुकू शकत होती. अंधार असणार आहे हा ह्याच्यामध्ये थोडा, आणि तसा पण दिसतोयच तो अंधेरी मार्ग. आता थोडा उजेड आहे, त्याच्यामुळे थोडी बंद नाही. इथं तुम्ही काय सिगरेट वगैरे दारू बिरू काही घेऊन येऊ शकत नाही. हेल्पलाईन नंबर. हे बघा ना, अंधेरी मार्ग आहे सगळे. अंधेरी मार्ग. हे बघा, इथं थोडी माहिती दिलेली आहे. अंधेरी हा किल्ल्यावर जाण्याचा मात्र मार्ग आहे. युद्ध काळात हा मार्ग शत्रूंपासून वाचवण्याकरिता उत्तम मार्ग होता. नाही, तुम्ही आतमध्ये बघा ना, कसलं भारी. आतमध्ये भूलभुलैया टाईप सगळा आहे. पूर्ण अंधार आहे आणि काहीही दिसत नाही आहे. त्याच्यामुळं टॉर्च आणा, किंवा मोबाईलच्या टॉर्च वगैरे, काहीतरी चांगली टॉर्च वगैरे तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही घेऊन येऊ शकता. कारण की इथं
काहीही दिसत नसतं, सगळा अंधारच अंधार आहे. हे बघा, प्रत्येकाकडे एक टॉर्च असणं गरजेचं आहे. हे बघा, हे सगळे भूलभुलैयाचे मार्ग आहेत. आपण टॉर्च ओपन करू. व्हिडिओमध्ये जरी नाही दिसलं तरी मला दिसणं गरजेचं आहे, नाही तर मलाच दिसणार नाही. आता तरी इथं लाईट लावली गेलेली आहे, पण ज्यावेळेस इथं लाईट नसते, विचार करा त्यावेळेस कसे हाल होतील. इथं काहीही दिसणार नाही, कारण की आम्ही 5वीला ज्यावेळेस आलतो इथं शाळेमध्ये असताना, त्यावेळेस ही लाईट वगैरे काहीच नव्हती, नाही का. हे बघू शकता तुम्ही, ही सगळी सुरंग आहे, अंधेरी मार्ग सगळी सुरंग आहे. ठीक आहे, हे बघू शकता तुम्ही. किल्ल्यावरती जातोय ना आपण, वरती जातोय आता किल्ल्याच्या. हा जो मार्ग आहे हा अंधेरी मार्ग आहे, सगळा भूलभुलैया. हा वरती जातोय किल्ल्याच्या, आणि इथं परत एक सुरंग आहे. हे बघा, इकडे या, इकडे या, इकडे या. हे बघा, इकडं पण एक गुफा आहे, सुरंग आहे. इकडं पण एक सुरंग आहे. इथं भरपूर सुरंग आहे. हा मग हे बघा, इथून जरा जपून यायचं. हा थोडा 70 डिग्री झोकलेला पायऱ्यांचा मार्ग आहे, 70 ते 75 डिग्री. चला वरती ठेवूच नका, एखाद्याचा पाय पडला तर तो पडू शकतो. इथं पाणी सांडलेलं असतं नाही का, तर इथं थोडं जपून यायचं. ट्रॅकिंगचे बूट वगैरे पाहिजे पायामध्ये, चप्पल वगैरे घालून येऊ नका. ठीक आहे, आमची टीम थोडी थंड आहे. इथे एक गेट आहे, सुरुंग आहे, वरती सगळंच. किल्ल्यावरती चालू आहे. किल्ला लय वरती आहे तिकडं. किल्ला कुठे इथे एंड झालं सगळं. अरे हे काय किल्ला. अरे आपण आलो कुठून बघ ना. हा मग पाणी पाहिजे बरं. पाणी नाही पाहिजे. अरे वा, हे बघू शकता तुम्ही, किती भारी असं दृश्य आहे. आमचे साहेब खारुताईला पाणी पाजतायत. चा बघा, आपली जी गाडी आहे ती आपण तिथं पार्क केलेली आहे. खूप वरती आलो आहे आपण, तिथून थोडंसं एंट्री गेटवरून आलो आहे वरती. आणि तुम्ही बघू शकता किल्ल्याची जी तटबंदी आहे ही सगळी राऊंड शेपमध्ये पूर्ण अशी गोल आहे. किल्ल्याच्या पूर्ण असा राऊंड शेप आहे.
पूर्ण पाणी आहे. किल्ल्याच्या सगळ्या बाजूनी पाणीच पाणी आहे पूर्ण. शत्रू वरती येऊ नये म्हणून त्या पाण्यामध्ये मगरी सोडल्या जायच्या. हे बघा, इथून ते पाणी क्लिअर दिसते खाली डायरेक्टली. जास्त बघत नाही. पुढं बघू. तुम्हाला पाहिजे का पाणी किती कमी? अरे ते पण तू इथं गणेश मंदिर आहे. ठीक आहे, इथे एक गणेश मंदिर आहे. पण आपण इथं बघू शकतो बाहेरची बाजू. इथे एक सहल आलेली आहे. ठीक आहे, चला पुढं गणेश मंदिर बघू कसं आहे. हे गणेश मंदिर. हे बघा, बघू शकता तुम्ही गणेश मंदिर आहे. किल्ला अजून भरपूर वरती आहे. तर आपण बघू नेक्स्ट पुढच्या स्टॉप. आम्हाला यावं लागेल डायरेक्ट त्या पाण्यात जशी. मग हिरोसारखं वाचवायला जाईन मी. चला, 70% तरी चढलो आहे आम्ही किल्ला. बाकीचं राहिलं आहे थोडाच आता, ते पण बघू. आपण आलो आहे आता किल्ल्याच्या थोडं वरती म्हणजे आता किल्लाच येत आहे हा वरती. आणि हे गाव आहे दौलताबाद. एवढं आपली गाडी जी लागली ती खाली लागली फार. हे कदाचित पाण्याची टाकी वगैरे काहीतरी असू शकतं. पण हे आत्ताचं बांधकाम आहे, त्या काळचं नाही आहे. गज वगैरे हे आमच्या सर येत आहेत ते, त्यांच्यासाठी थोडं स्लो चालतं आहे आम्ही. आणि हे जे आहे ही बारादरी असं म्हटलं गेलेलं आहे याला. बारादरी कुठे आहे ते नाही माहिती. खाली पाणी चौकून पाणी आहे ना याच्यात. हे सगळं पाणी आहे खाली. हे ना का? इथं नाही, ते पहिले झाडाच्या खालच्या नाही बाजूला. नाही झाडाचं नाही, हे काय खाली हे पण आहे. सगळं पाणी खाली. चला, आलोय आपण आता किल्ल्याच्या वरती. किल्ल्याचं एंट्री गेट वरच्या बाजूचं. हे कपल पॉईंट झालेलं आहे. हे बघा, इथं कदाचित हा सभागृह असू शकतो है ना. चला, असा हा किल्ला आहे. चला वरती बघू अजून किती वरती काय आहे.
हे बघा इथं मोकळा स्पेस आहे, टेरेस आहे याचं वाटतंय किल्ल्याचा. हे आहे दौलताबाद. ठीक आहे, किल्ल्याच्या भरपूर वरती आलो आहे आपण, वरच्या गेटला. नेक्स्ट स्टॉप हा नेक्स्टमध्ये. इकडं बघू शकता, इकडं जनार्दन स्वामी मंदिर आहे इथलच्या बाजूला. कदाचित ते बंद आहे वाटते खाली, त्याच्यामुळे आपण तिथं नाही जात. जनार्दन स्वामी मंदिर. तसंच थोडं वरती जायचं अजून आपल्याला. ही पण एक गुफा आहे जी आतमध्ये बंद आहे वाटते, बंद केलेली. ती सुरंग आहे आतमधली. तर अशा कुठल्याही सुरंगमध्ये तुम्ही जरी आलात तर असल्या कुठल्याही सुरंगमध्ये जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. जेवढं आपल्याला बघता येईल तेवढं वरूनच बघून रिटर्न जायचं. इथे एक तोफ ठेवलेली आहे, तिचं नाव आहे काळा पहाड तोफ. त्याला हिंदीमध्ये काला पहाड तोफ असं पण म्हटलं जाते ना. हे बघा, जाऊ आपण त्या तोफेवरती. इथे एक मोठी तोफ आहे. हे बघा, ही काला पहाड तोफ आहे. काळा पहाड तोफ की जी अशी बनवली गेलेली आहे. बुरुज बांधलेला आहे इथं आणि ह्या बुरुजावरती ती तोफ ठेवली गेलेली आहे, जेणेकरून शत्रूचं आक्रमण वगैरे झालं तर अशा प्रकारे आणि हे गाव आहे दौलताबाद. चला आता पुढचं बघू. वरती पण एक मंदिर आहे. मंदिर आहे का तोफ आहे काय माहीत नाही, कदाचित तोफ असू शकते वरती पण. तर ती तोफ आपण बघू. आमची टीम अजून मागच आहे, थोडी थांबत थांबत येते. हे बघू शकता, अशा प्रकारे इथं बांधला गेलेला किल्ला आहे. आणि वरती आहे ती सगळ्यात मोठी तोफ, कदाचित दुर्गा तोफ म्हटलं जातं तिला. तिचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून माहिती वाचू शकता. बुरुजावरच ठेवली गेलेली ही तोफ आहे. आणि हा बुरुज पण खूप मजबूत आहे असं तिथं माहितीच्या तिथं लिहिलेलं आहे की मजबूत बुरुजावर ही तोफ ठेवली गेलेली आहे. इथून येताना सांभाळून यायचं थोडं. ठीक आहे, हे बघा, अशा प्रकारची ही सगळ्यात मोठी तोफ आहे, जिला दुर्गा तोफ असं म्हटलं गेलेलं आहे. खूप मोठी तोफ आहे अशी दुर्गा तोफ. हे बघा, अशी पूर्णपणे खूप मोठी तोफ आहे दुर्गा तोफ. ठीक आहे, की जी पूर्णपणे मजबूत बुरुजावर बांधली गेलेली आहे. खाली जनार्दन स्वामीचं मंदिर आहे इथं. ठीक आहे, अजून इकडं बघण्यासाठी आपले सिक्युरिटी आपल्यासाठी थोडी माहितीसाठी इथं थांबतात. ठीक आहे.
तोफेची सिक्युरिटी करण्यासाठी गार्ड पण आहेत. आणि हा किल्ला पहिला खूप मोठा किल्ला व्हायचा. हा जो दिसतोय तुम्हाला पूर्णपणे असा राऊंड राहायचा. आणि हा इथून पण खूप मोठा किल्ला आहे. हा ज्याचा जो क्षेत्र आहे किल्ल्याचं ते या बाजूचं आहे. असं इथून असं पुढं इकडच्या बाजूला इकडं हे असं एवढं असा मोठा किल्ला आहे हा. पण कालांतराने पडलं आहे आता सगळंच नाही का. आमच्या टीमचा मेंबर रवी आलेला आहे आता वरती. तर किल्ला मला वाटतं इथं थोडा समाप्त होतो. आपण थोडं फार बघू इथलचं आणि जाऊ नेक्स्ट स्टॉपला. ठीक आहे. तर येताना एक पाण्याची बॉटल तुम्ही नक्की घेऊन या सोबत, कारण की ते पाणी भेटेल नाही भेटेल कदाचित. पाणी वरती नाही आहे, वरती कुठंच पाणी नाही आहे. पाणी तुम्हाला जे खालच्या पायथ्याशी ज्या टाक्या होत्या, ज्या मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की पाण्याच्या पायथ्याशी ज्या टाक्या आहे त्या टाक्यामधून तुम्ही बॉटल भरून आणू शकता किंवा बिसलरी वगैरे तुमच्याकडे जे काय असेल ते. पण पाणी तुम्ही खालूनच घेऊन या, कारण की वरती कुठंही पाणी नाही आहे. आणि उन्हाळ्यामध्ये किंवा उन्हामध्ये येत असाल तुम्ही तर तुम्ही नक्कीच डिहायड्रेट होणार. इथं वरती आल्यानंतर शरीरातलं पाणी थोडं संपतं, त्याच्यामुळे खालूनच पाणी तुम्ही घेऊन या. ठीक आहे. तर आपण जाऊ आता खाली. आता आमची टीम आली आहे. टीम आता थोडंफार बघल आणि आपण त्यांच्यासोबत आपण आता जाऊ खाली. तर ठीक आहे.